आलीच पाहिजे. माझ्याशी गप्पा मारा गेम खेळता खेळता या. अरे काही नाहीये, तुझ्या आवडीचा खेळ आहे. हो. तुला आवडतं किती खेळायला मला माहिती आहे. आणि तुझ्या बरोबर तू पार्टनर सिलेक्ट कर बरं. हो 3 आणि आय रिक्वेस्ट गिरीश सर प्लीज स्टेज वर या. गिरीश सर आता काय आता सोपं आहे. खूप सोपं आहे. मला माहिती आहे पाच पर्यंत कधी अक्षरावर नाही. खेळ अतिशय सोपा आहे. खेळ काय आहे तो आधी समजून घ्या. खेळ असा आहे की आज आंबा महोत्सव आहे, बरोबर आहे. आणि आंबा आहे म्हटल्यानंतर जर आमरस झालं नाही बरोबर आहे. त्याच्यामुळे आता तुम्हाला आमरस बनवायचं हो, म्हणजे आपल्या टीम बरोबर. आणि जे सगळ्यात लवकर इथे आमरस बनवतील ते जिंक. आणि आमरस कोण काढणार आहे आणि कोण खाणार आहे हे आम्हाला सांगा. एकाने बनवायचं, एकाने खायचं. आमरस एकाने काढायचं आणि एकाने खायचं आहे. हो. त्याला सासर बोलतो ना. खाऊन सुद्धा संपला पाहिजे हा पटकन. ही चौकून आहे आधी. अजिबात आपल्याला हात लावू नका. आपल्याला आंबरस बनवायचं आहे, बरोबर. त्याच्यामुळे तुमच्या समोर आंबे आहेत. 3 मिनिटांची वेळ आहे. 3 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला आंबरस गोळा करायचा आहे याच्या. आणि तो आमरस मीठ आपण घरी जसं काय आमरस बनवतो ना याच्यात करू याच्यात. आणि नाही ऐका, 3 मिनिटांची वेळ आहे. त्या 3 मिनिटांमध्ये व्यवस्थित त्या ऍपरात वरती पडलाय बरपटलंय हात बीत कसं चालणार नाही, इकडे पडलंय वगैरे असं चालणार नाही. हा घ्या. तर तसं चालणार नाही कारण त्याला सुद्धा मार्क आहेत. आणि परीक्षक अशी साधी सुद्धा स्वतः प्रसाद चव्हाण परीक्षक आहेत दिलेले आहे. त्याच्यामुळे जरा जोरदार टाळ्या आधी परीक्षकांसाठी झाल्या पाहिजे. हे सापडत नव्हते आम्हाला, आम्ही कसे आले आम्हाला माहिती आहे. तर स्वच्छतेला मार्क आहेत, रस व्यवस्थित काढतो आहे त्याला मार्क आहे, आणि किती क्वांटिटी मध्ये काढता हा 3 मिनिटांमध्ये याला देखील मार्क आहे. आणि त्यानंतर ऐकाय आणि त्यानंतर 3 मिनिटं पूर्ण झाली की ते एकदा चेक करतील कोणाची क्वांटिटी जास्त आहे. आणि त्याच्यानंतर एका मिनिटाची वेळ पुढे तुम्हाला मिळणार आहे ज्याच्यामध्ये तो आमरस संपवायचा आहे सगळ्यांनी. ठीक आहे, ओके, रेडी, वेळ सुरू. चला सुरू सुरू सुरू. स्पर्धा ही नाहीच आहे. एक्झॅक्टली एकानेच करायचं सांगितलं होतं. आता परीक्षा सगळ्यांनी आता पाठीमागे जा. सगळ्यांनी आता ज्यांचं ज्यांचं झालंय त्यांनी प्लीज
संपली आहे पूर्णपणे वेळ संपली आहे पूर्णपणे वेळ संपली आहे अगं संपली ते संपली पुढचा मार्च आला आता ओके सगळ्यांनी ना टेबल बसून एक स्टेप पाठीमाग आगेला सगळे हा. नाही, बरोबर आहे, ते असेच आहे हीच अस्वच्छता आहे यालाच मानते वा वा. आता परीक्षक येत आहेत परीक्षक या हा सगळ्यात पहिले कोणाचा आहे ओके इथल्या मध्ये शेवटपर्यंत ती होई होती जवळजवळ आपली सारी खोली जमली आहे. आणि टेबल क्लीन आहे की नाही तेच करू शकतो तेच काय मला तुमच्यावरती आहे. तुम्हाला वाटतं तर करा. फक्त त्याच्यात एक खर्च समजा करा. ना. मग? अप्रतिम. चला प्रसाद सर लवकर प्रेझेंटेशनला पण मार्क आहेत का प्रेझेंटेशनला पण मार्क आहे. हो. वा वा वा. सुंदरच. हा. प्रसाद सर जरा असे राहा. तुम्ही इथे या. हा, इथे थांबा आणि तुम्ही इथे थांबा असे. हा. बस. सगळी चौकटीमध्ये किती जण आहेत 3 जण आहेत हा, त्यांनी मदत केली आहे नाही. काय? पेनल्टी किक साठी. Left कर. प्लीज तिथे नाही प्लीज नाही तेही नव्हते करायचे मॅम ही शेवटपर्यंत काम करते. नो नाही पाठांतर. नाही अजिबातच नाही मग तुम्ही करायला पाहिजे होतं तिला नव्हतं करायला पाहिजे निमिष तुला खायचंय मला कळतंय आता परीक्षक ठरवतील. चला निकाल आता ऐका. एका मिनिटाची वेळ आहे बरोबर आहे. आता हा रस आपल्याला संपवायचा आहे एका मिनिटात. प्लीज एका मिनिटानंतर ऐका एक मिनिटानंतर बरोबर ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशनला थांबा नाहीतर कळणार नाही हो हो. एक मिनिट झाला की नंतर आहे त्या जागेवर थांबा. ठीक आहे. हा. हो हो सगळ्यात निघायचं. Meghana bhai, what is this? खूप मजा आली आणि मला असं वाटतं सगळ्यात पहिल्यांदा जोरदार टाळ्या नियती ताईसाठी
कमळी सॉरी तारिणीची जी टीम आहे त्याचा सगळा भार नियतीने एकटीने उचलला होता. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तिच्यासाठी. आपले हिरो डायट टीमवर असल्यामुळे त्याचे काहीही उपयोग हरकत नाही. आणि दुसरीकडे तुला जपणाऱ्याची टीम, मी नाही बोलत, नाही तर असं होईल की मी चिटिंग करतोय, पण तूच सांग. नाही बऱ्यापैकी राहिलेलं होतं. हो. आमरस राहिलेला होता त्यामुळे उशिराला 11:30 वाजता. त्यानंतर येते कमळीची टीम. कमळीच्या टीमने सुद्धा बऱ्यापैकी सगळं संपवलं होतं, पण तरी वाट्यांमध्ये थोडं थोडं राहिलं होतं. On the other hand, सनई चौघडेने खरंच मनापासून सगळं संपवलेलं आहे. त्यांच्या वाट्या सुद्धा पण रस काढताना cheating केलीये तुम्ही. बापरे, भयंकर आहे, हे भयंकर आहे. आणि ज्यांनी तो भाव ते पुसून काढलेला आहे, वाट्यांनी पुसून काढलेला आहे, चोखून काढलेला आहे आम्ही. ते म्हणजे दीप ज्योती. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गिरीश सर सुहास परांजपे आणि मानसी सुहास यांचा आमच्या दोघांच्या मध्ये एकमताने आम्ही टीम दीप ज्योतीला विजय घोषित करतो. सनई चौघडेंनी पूर्ण प्रयत्न केला होता. स्वच्छता, आम्ही आमची वेळ लिपस्टिक आणि- पणाला लावली. आता एवढं खाल्लं चमच्याने आम्ही परत तो रस काढू शकतो. माझ्या या सीझन मधला पहिला आंबा खाल्लाय मी डाएट म्हणून. नारळ नको द्यायला मला. म्हणजे काय? आणि मुळात या इव्हेंटला जे वेळेत आलेले आहेत त्यांना सुद्धा हे मार्क जातात. त्यामुळे सगळ्यात पहिले या बॅकवर्ड मध्ये येणारे गिरीश सर होते. त्यामुळे प्रेक्षकांना विचारायचंय ऑडियन्स कोण मला असं वाटतं या ह्याच्यामध्ये बँकिंगमध्ये नाही, आपल्या इंडस्ट्रीमध्येच ते आपल्या आहेत. आपण ऑडियन्स पोल घेऊया की याच्यामध्ये जे माहिती सनई चौघडेमध्ये काय होणार आहे. काय होणार आहे का हा ऑडियन्स पोल? नाही नाही. Yes, काय होणार आहे? आपण काय करूया, काही प्रॉब्लेम नाहीये. आपण पुढच्या वर्षी करूया. Yes. I request everyone to तोपर्यंत तुम्ही तयारीला लागा. Thank you so much. अभिनंदन दीप ज्योती. दीप ज्योतीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. Come on, DS Sports. मिळालेला आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.